नामदेव दिनकर गायकवाड, मी पिंपरे खुर्द तालुका पुरंदरमधून या ठिकाणी काळेसाहेबांची कालच क्लिप बघितली, त्यानंतर इथं आलो आहे. खरोखरच मी 30 वर्ष आम्ही नोकरी करत असता शेती केली, परंतु अलौकिक असा म्हणजे ऊसाचं पीक आम्ही या ठिकाणी पाहिलं. खरोखरच कारखान्याचे कृषी अधिकारी इथं असताना की समाजाला उद्बोधक आणि शेतकऱ्यांना की अडचणीत असणारा शेतकरी की कमी उत्पन्न येतं आहे, त्यामुळं एवढा खर्च होतो आहे पण त्याचं उत्पन्न कमी येतं आहे. तर नोकरी ड्युटी करत असतानासुद्धा सर्वसामान्य लोकांना की बाबा शेजारचे प्लॉट बघतो की या ठिकाणचा पी एच जादा आहे, टी डी एस जादा आहे, एवढं असतानासुद्धा एवढं मोठं पीक आज आम्ही प्रत्यक्षात बघितलं. खरोखरच या साहेबांचं करावं एवढं कौतुक कमीच आहे आणि सर्वसामान्य माणसांनी याचा खरोखर फायदा घ्यावा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. आणि आपलं सर्वसामान्य आपण शेतकरी अवलंबून असणारे कुटुंब आहोत आणि त्याचं उत्पन्न वाढावं. आता खरोखरच साहेबांनी सांगितलं 400 टन, तर सर्वसामान्य माणसाचं जर टी डी एस जर बऱ्यापैकी असेल तर 400 टनापेक्षासुद्धा आपण जास्त घेऊ शकतो. हे काळे साहेबाकडून शिकण्यासारखं आहे आणि खरोखरच या लोकांनी आज म्हणजे आम्ही आता पडलं त्यावेळेला 2 दिवस झाले आपले फेसबुकला, परंतु यूट्यूबला पडलं, परंतु आज बऱ्यापैकी आपल्या शेतकरी लोकांची रीग लागलेली आहे. खरोखर शेती करणारी माणसं या लोकांनी याचं अनुकरण करावं आणि खरोखरच या गोष्टीचा जो म्हणजे साहेबांनी सांगितलं की मी दिल्ली दरबार सुद्धा मागणार आहे की शेतकऱ्यासाठी अशा सुविधा द्यावी. म्हणजे खरोखरच आपण करणारा जर 400 टन उत्पन्न घेणार असेल तर सर्वसामान्य माणसाचा कमीत कमी 8 एकर ऊस असावा लागतो. 40 ते 50 ॲव्हरेज मिळतं, पण जर एकरात आपण असं जर केलं